नमस्कार. अमेरिका, इराण, अमेरिका, इराण, इस्रायल, अमेरिका, इराण, इस्रायल, पाकिस्तान वगैरे वगैरे या सगळ्या चर्चा सुरू असताना आणि या सध्या सुरू असलेल्या पश्चिम आशियातल्या युद्धावर शस्त्रसंधी होणार की नाही याची पाकिस्तानच्या भूमीवर चर्चा होत असताना आणि ती निष्फळ ठरत असताना दुसरीकडे युरोपमध्ये एक अत्यंत महत्त्वाची घटना घडलेली आहे. ती घटना म्हणजे हंगेरीचे पंतप्रधान विक्टर ओर्बान यांचा झालेला पराभव. नुसता पराभव नाही, दारुण पराभव. हे अविजयी म्हणजे ओर्बान हे अमर आहेत त्या पदावरती अशा स्वरूपाचं चित्र होतं. ओर्बान यांना हरवणं अशक्य आहे अशा स्वरूपाची वातावरण निर्मिती होती आणि ओर्बान हे अजेय आहेत राजकीयदृष्ट्या असंच मानलं जात होतं. पण त्यांचा या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाला. त्यांच्या विरोधकाला, जो एकीकडे त्यांचा सहकारी होता, 2/3 बहुमत मिळालं. तर ओर्बान यांचा विजय का महत्त्वाचा ठरतो? हंगेरीसारख्या देशातली घटना आपण का समजून घ्यायची? 90-95 लाख लोकसंख्या आहे हंगेरीची. भारताने का ती समजून घ्यायची किंवा जगाने सुद्धा त्याची दखल का घ्यावी? आणि जगाने दखल घेतलेली आहे. म्हणजे बराक ओबामापासनं यांच्यापासनं ते ठिकठिकाणच्या लोकशाहीवादी नेत्यांपर्यंत अनेकांनी ओर्बान यांच्या पराभवावरती भाष्य केलेलं आहे, त्याच्या महत्त्वावरती भाष्य केलेलं आहे आणि त्यातून तो विजय किती महत्त्वाचा आहे त्यांच्या विरोधकांचा हे दाखवून दिलेलं आहे. यातलं अतिशय महत्त्वाचं कारण असं, सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की जगामधल्या राजकारणाला कडवं उजवं वळण देणारे जे काही प्रमुख नेते अलीकडच्या कालखंडातले आहेत त्याच्यामध्ये हे एक नाव होतं, ओर्बान. 2010 साली ते सत्तेवरती आले. निवडणुकीच्या मार्गाने सत्तेवर आल्यानंतर निवडणुकीच्या यंत्रणेलाच कसं अपंग करावं याची जगातली जी काही महत्त्वाची उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये विक्टर ओर्बान हे एक महत्त्वाचं नाव आहे. सत्तेवर आल्यानंतर आपल्या मर्जीतल्या कंत्राटदारांना किंवा कंपन्यांनाच कसं मोठं करावं याच्यातलं एक महत्त्वाचं उदाहरण ओर्बान हे आहे. त्याचबरोबर सत्तेवर आल्यानंतर न्यायव्यवस्था कशी खिळखिळी करावी याचं एक महत्त्वाचं उदाहरण ओर्बान यांच्या रूपानं समोर आहे. सत्तेवर आल्यानंतर वंशविद्वेष, वंशद्वेष किंवा धार्मिक द्वेष हा महत्त्वाचा ठरवून नागरिकांमध्ये मतभेद कसे निर्माण करावेत याचं एक उदाहरण म्हणजे विक्टर ओर्बान हे एक आहेत. सत्तेवर आल्यानंतर ज्या न्यायव्यवस्थेला खिळखिळे करण्यासाठी प्रयत्न कसे करावेत, जी न्यायव्यवस्था हा लोकशाहीचा आधार आहे, ती न्यायव्यवस्था कशी खिळखिळी करावी याचं एक उदाहरण म्हणजे विक्टर ओर्बान हे एक आहेत. त्यामुळे विक्टर ओर्बान यांचा विजय हा महत्त्वाचा ठरतो. या विक्टर ओर्बान यांच्या हंगेरी या चिमुकल्या देशाचा, जो मध्य युरोपचा एक महत्त्वाचा देश आहे, एका बाजूला ऑस्ट्रिया आहे, एका बाजूला झेकोस्लोवाकिया आहे, एका बाजूला स्लावेकिया आहे, एका बाजूला स्लोवेनिया आहे, पोलंड आहे. हे सगळ्या देशांच्या भाऊगर्दीतला हा एक छोटासा देश, एकेकाळी हा साम्यवादी देश होता. हा आता अशासाठी महत्त्वाचा आहे की पूर्व आणि पश्चिम युरोपचा सांधा या हंगेरीमुळे घातला जातो. आणि त्या देशामधली ही निवडणूक, तिचे इतके पडसाद जगभर का उमटावेत याचं महत्त्वाचं कारण असं की डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे अध्यक्ष, रशियाचे पुतीन आणि इस्रायलचे नेत्यानाहू, नरसंहारी नेत्यानाहू, या तिघांचेही कडवं समर्थन ज्या कोणी जगातल्या एका नेत्यांनी केलं त्याच्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे हे हंगेरीचे पंतप्रधान. आता त्यांनी काय नक्की केलं तर एकतर ट्रम्प यांच्यासारखी वर्णवर्चस्ववादी भूमिका घेतली, म्हणजे व्हाईट सुप्रीमिस्ट ज्याला म्हणतात, म्हणजे श्वेतवर्णीयांनाच जगात राज्य करण्याचा अधिकार आहे अशा पद्धतीची त्यांनी ही भूमिका घेतली. तशाच पद्धतीचं त्यांचं वर्तन होतं. त्याचवेळी पुतीन हे त्यांचा आधार होते आणि त्याचवेळी नेत्यानाहू यांच्या नरसंहाराला यांचा पाठिंबा होता. पाठिंबा म्हणजे कुठल्या पातळीवर पाठिंबा त्यांनी दिला तर जेव्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयाने, ICC याला म्हणतात, इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाने, जेव्हा
नरसंहारी नेत्यानाहू यांना दोषी ठरवलं, त्यावेळेला त्यांनी या निर्णयाला विरोध केला. त्यावेळेला हंगेरी या ICCमधनं बाहेर पडला. ज्या वेळेला युरोपीय संघाने नेत्यानाहू यांच्या विरोधात निंदाव्यंजक ठराव मांडायचा प्रयत्न केला, त्या वेळेला हंगेरीने त्याला विरोध केला. ज्यावेळी युरोपियातल्या काही शहाण्या समजूतदार आणि समंजस नेत्यांनी गाझा पट्टीतल्या नृशंस हत्याकांडासाठी इस्रायलला जबाबदार धरून त्यांच्यावरती जेव्हा आर्थिक निर्बंधाचा प्रयत्न केला, त्या वेळेला आपला नकाधिकार वापरून तो प्रयत्न हाणून पाडण्याचा उद्योग या ओर्बान यांनी केला. त्यामुळे ओर्बान यांचा पराभव हा जगातल्या सर्व लोकशाहीवादी देशांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत आशावादी ठरतो. म्हणजे ज्या व्यक्तीचा पराभव कधी होऊच शकत नाही अशा स्वरूपाची प्रतिमा तयार झालेली होती. ज्या व्यक्तीला समाजातल्या बहुसंख्याकवादी समुदायाचा पाठिंबा आहे, ती व्यक्ती कधी हरूच शकत नाही अशा स्वरूपाची प्रतिमा होती. ज्या व्यक्तीनं देशातल्या माध्यमांच्या मुंड्या पिरगळलेल्या आहेत आणि त्यांना आपलं अंकित बनवलेलं आहे, ती व्यक्ती कधी हरूच शकत नाही अशा स्वरूपाची प्रतिमा तयार झालेली होती. ज्या व्यक्तीनं निवडणूक आयोग नावाची यंत्रणा, निवडणूक नियामक यंत्रणा असेल त्या देशामधली, ही पोखरून टाकलेली आहे, त्या व्यक्तीला हरवणार कसं असा प्रश्न पडलेला होता. आणि ज्या व्यक्तीनं न्यायव्यवस्थेला पंगू करून टाकलेला आहे, त्या न्यायव्यवस्थेकडून अशा व्यक्तीच्या विरोधात कसा न्याय त्याची अपेक्षा करणार असाही प्रश्न होता. त्यामुळे सर्वार्थाने हे विक्टर ओर्बान हे अजेय मानले जात होते. आणि या संदर्भात 2 घटना खूप महत्त्वाच्या ठरतात. ही यांचा पराभव ही एक अतिशय महत्त्वाची घटना. आणि त्याच वेळेला त्याच्या काही आठवड्यांपूर्वी अमेरिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाने ट्रम्प यांच्या विरोधात घेतलेली भूमिका, या 2 भूमिका जगातल्या लोकशाहीवाद्यांसाठी खूप प्रेरणादायी ठरतात. कारण ट्रम्प यांचा सूर असा होता की मी नेमलेले न्यायाधीश माझ्याच विरोधात कशी काय भूमिका घेऊ शकतात किंवा माझ्याच विरोधात कसा काय निर्णय देऊ शकतात. पण त्यांच्या विरोधाची तमा न बाळगता त्या न्यायव्यवस्थेने न्यायाचा हिसका हा आपल्या अध्यक्षांना दिला. आणि त्याच पार्श्वभूमीवरती हंगेरीमधल्या लोकशाही प्रेमी जनतेने लोकशाही विरोधात वागणाऱ्या नेत्याला स्वतःच्या जनमताचा एक मोठा दणका या निवडणुकींमध्ये दिला. आणि म्हणजे याचं वर्णन त्यांनी अतिशय दुखरा पराभव, अत्यंत वाईट निवडणूक वगैरे वगैरे असं केलेलं आहे. पण तो निकाल त्यांना मान्य करावा लागला. कारण ज्या पद्धतीनं जनमत विद्यमान पंतप्रधानांच्या विरोधात गेलं, हे खूपच लोकशाही प्रेमींसाठी कौतुकास्पद ही घटना ठरते. एकेकाळी त्यांचाच सहकारी असलेला राजकीय पक्षाचा नेता हा जीत म्हणून पुढे आलेला आहे. तो 2024 साली त्यांच्यापासून दुरावला गेला. आणि त्याचं कारण होतं, त्यांनी सांगितलं त्यावेळेला, की भ्रष्टाचार. आणि भ्रष्टाचाराला सगळेच राजकीय नेते अनभिज्ञ असतात का? तर नाही. पण तरीसुद्धा यांच्या भ्रष्टाचाराने हद्द झाली हंगेरीमध्ये असं मानलं जात होतं. आणि त्यातही एका विशिष्ट उद्योग समूहासाठी किंवा अशा काही विशिष्ट उद्योग समूहांसाठी हे सरकार काम करते की काय, अशा स्वरूपाची प्रतिमा निर्मिती हंगेरीमध्ये झालेली होती. त्यामुळे या सगळ्या आव्हानांना तोंड देऊन हंगेरीच्या नागरिकांनी आपल्या अजेय मानल्या गेलेल्या नेत्याचा पराभव केला. ही घटना खूप महत्त्वाची, खूप मोलाची आणि लोकशाहीच्या सध्याच्या प्रवाहामधली आणि एकंदर पुढच्या मार्गक्रमणामधली मैलाचा दगड ठरते. म्हणून भारतीयांनी सुद्धा या निवडणुकीची दखल घ्यायला हवी. निवडणुकीचा हा जो एक लोकशाही प्रेमाचा जो खरा उत्सव हंगेरीसारख्या देशाने आपल्यामध्ये साजरा केला, त्याचं कौतुक करायला हवं. आपल्या सगळ्यांना हंगेरीची ओळख तशी फारशी नाही. म्हणजे हंगेरीची काही उत्पादनं आपल्याला माहिती आहेत किंवा हंगेरीनी काही उद्योगपती माहिती आहेत, असं नाही आहे. पण हा छोटासा देश, हा एवढूसा देश, या एका देशानं अर्थशास्त्र असेल, अन्य कुठले महत्त्वाचे विद्याशाखा असतील, 13 नोबेल पारितोषिक विजेते दिलेले आहेत. म्हणजे तर देश किती महत्त्वाचा आहे आपल्याला लक्षात येईल.
अलीकडच्या पिढीला आणि या अनेकांना हंगेरीची एक गोष्ट निश्चित माहिती असेल. ती गोष्ट माहिती कुठली ती आहे ती सांगून हा दृष्टिक्षेप हंगेरीवरती तिथे आपण समाप्त करायला हवा. रुबिक क्यूब नावाचं एक खेळणं आपल्यापैकी अनेकांनी हाताळलं असेल. तर एक असं चौकोनी वेगवेगळ्या रंगाचे आणि ते फिरवून सगळे रंग एका बाजूला, सगळ्या रंगांच्या या सर्व बाजू एकत्र आणणं हे खूप बुद्धीचं कौशल्याचं काम होतं. हा रुबिक क्यूबचा जनक हा हंगेरियन आहे. त्या हंगेरीच्या नागरिकांनी लोकशाहीचं रुबिक क्यूबचं कोडं अशा पद्धतीनं सोडवून दाखवलेलं आहे. त्यामुळे ते कोडं ज्यांना आवडतं किंवा अनेकांनी ते प्रयोग केले असतील, आपापल्या हातामध्ये रुबिक क्यूब घेऊन तो संघर्ष केला असेल, त्या सगळ्यांना आणि अन्य लोकशाही प्रेमींना हंगेरीच्या विजयाचा अर्थ लक्षात येईल. तो आपण लक्षात घ्यायला हवा. हा या आजच्या दृष्टिकोनचा सांगावा.